न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। आज सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रश्नोत्तर तासामध्ये मराठा व धनगर आरक्षणाबाबत प्रश्न विचारला। सोलापुरात त्याचा व्हिडिओ विविध सोशल मीडिया व्हॉट्सअपवर चांगलाच व्हायरल झाला आणि चर्चा सुरू झाली ती मुस्लिम आरक्षणाबाबत। महाराष्ट्रात कोणतेही सरकार आले तरी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कोणीही गांभीर्याने घेत नाही आणि याबाबत सर्वच पक्ष उदासीन दिसतात, हे संतापजनक आहे। प्रत्येक पक्ष केवळ निवडणुकीत मते मिळवण्यासाठी मुस्लिमांचा वापर करतो असं दिसतं की शैक्षणिक आरक्षणाबरोबर मुस्लिमांनीही राजकीय आरक्षणाची मागणी केली पाहिजे। शेजारील कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुस्लिमांना आरक्षण आहे। एन चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली तेलुगू देसम पार्टी भाजपचा मित्रपक्ष आहे आणि एनडीए सरकारचा महत्त्वाचा सदस्य आहे। ते आंध्र प्रदेशात मुस्लिमांना 4% आरक्षण जाहीर करू शकतात, मग महाराष्ट्र सरकार अंमलबजावणी का करत नाही? शिक्षणाच्या बाबतीत मुस्लिम समाज अजूनही आर्थिक अडचणीमुळे मागासलेला आहे। 6 ते 14 वयोगटातील 75% मुले शाळेच्या पहिल्या काही वर्षातच शिक्षणापासून दूर होतात। दारिद्र्य रेषेखाली मुस्लिमांचे प्रमाणही 2 ते 3% इतकं आहे। या सर्वाचं मूळ कारण शिक्षणाचा अभाव आहे असं अभ्यासक म्हणतात। आज झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तर तासांमध्ये मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांनी मागणी केली। बस मुस्लिम आरक्षणाचा विषय त्यांनी संसदेत का मांडला नाही? मुस्लिम समाजाची मतं पाहिजेत, पण मुस्लिम समाजाचे सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक आरक्षणाचा मुद्दा नको। पिढ्यानपिढ्या विकासापासून वंचित मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत शासन व राजकीय पक्षांचे नेते भूमिका घेण्यास तयार नाहीत, ही अत्यंत खेदाची बाब आहे। शहरातील व्हॉट्सअप ग्रुप आणि सोशल मीडियामध्ये अशी चर्चा आज दिवसभर मुस्लिम समाजातील लोकांकडून सुरू होते। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।